तेजवार्ता न्यूज नेटवर्क, हमेशा सच के साथ। नमस्कार, मी आज आलो आहे हजारमाची गणामध्ये। आज ज्या भाजपच्या समाजसेविका माझ्यासोबत जोडल्या गेल्या आहेत, आदरणीय अश्विनीताई पळसे ताई, नमस्कार। नमस्कार ताई, आज ही जिल्हा परिषद पंचायत समिती तुम्ही कशा पद्धतीने बघताय? मी जिल्हा परिषद पंचायत समिती भाजपमध्ये गेले अनेक वर्ष झाले काम करते आणि काम करत आहे। तर असं काम करत असताना मला भाजप सदस्य नोंदणीमध्ये टास्क आला। त्या टास्कमध्ये मला असं जाणवलं, घरोघरी जाऊन जेव्हा मी सदस्य नोंदणी केली, की ज्या माझ्यासारख्या सामान्य महिला आहेत त्यांच्या अडी अडचणी जेव्हा माझ्या लक्षात आल्या, मला कळाल्या, की त्यावेळेस मला जाणवलं की बाबा आपल्याला ह्यांच्या अडी अडचणी आपल्या लोकांपर्यंत पोहोचवल्या पाहिजेत, भाजपपर्यंत पोहोचवल्या पाहिजेत। त्यावेळेस मग ह्यानंतर हा उमेदवारीचा टास्क आला आणि त्यानंतर मला असं जाणवलं की बाबा आपण हे करू शकतो। आणि सदाशिवगड आणि सदाशिवगड परिसरातील सर्व ग्रामस्थांच्या आग्रहास्तव मी हा निर्णय घेतलेला आहे आणि त्यांच्या आग्रहास्तव मी आज उमेदवारी इच्छुक आहे। मला असं वाटतं की मी ज्या अर्थानं लोकांपर्यंत पोहोचले किंवा ज्या गोष्टीच्या कारणामुळे लोकांपर्यंत पोहोचले, त्यामुळे लोकांनी मला उचलून धरलेलं आहे आणि लोकांची अशी इच्छा आहे, लोकांचा असा आग्रह आहे की ताई तुम्ही उभं राहा, आम्ही तुमच्या पाठीशी आहे। म्हणून मी लोकांच्या आग्रहास्तव हा निर्णय घेतला आहे की त्यांची अशी इच्छा आहे की मला ही संधी भेटावी आणि त्यांच्या इच्छा पूर्ण व्हाव्या। 2022 पासून जिल्हा परिषद पंचायत समिती स्थगित झालेली आहे आणि तेव्हापासून आतापर्यंत 2026 पर्यंत कोणताही उमेदवार लोकांच्या घरापर्यंत पोहोचलेला नाही आहे आणि लोकांच्या घरापर्यंत पोहोचण्याची त्यांची अजून हे पण झालेली नाही की बाबा आपण जावं, लोकांची चर्चा करावी, लोकांच्या अडीअडचणी सोडवाव्या। पण ज्या सदस्य नोंदणीच्या ह्याच्यामध्ये आम्हाला जाणवलं, त्याच्यानंतर मला असं वाटलं की आपण थोडंसं पुढं होऊन सहकार्य करून लोकांना की त्यांच्या अडीअडचणी सोडवता याव्यात आपल्याकडून। मी आत्तापर्यंत बघितले की ग्रामस्थांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी कोणताही उमेदवार आलेला नाही आहे आणि त्यांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी मी हे पाऊल उचलत आहे। मी एक सामान्य महिला आहे, सामान्य घरातली, सामान्य कुटुंबातली एक स्त्री असून, गृहिणी असून मला भाजप सरकारने जे पद दिलं आहे महिला मोर्चा उपाध्यक्षाचं, त्या पदामध्ये मी आत्तापर्यंत ज्या गृहिणीपर्यंत पोहोचलेलं आहे त्यांच्याकडून जे प्रतिक्रिया मला मिळालेल्या आहेत की असं वाटते की लोकांना भाजप सरकार नुसतंच पैसे वाटते, बहिणींना पैसे देते, पण मला असं वाटते की आत्तापर्यंतच्या सरकारमध्ये कुठल्याही बहिणींचा विचार केला गेलेला नव्हता। आत्तापर्यंत निवडणुका व्हायच्या, लोकांना जेवणं द्यायची, मटणं द्यायचे, दारू द्यायचे, पण बहिणींपर्यंत कोणीही पोचलेलं नव्हतं, ना त्यांना जेवण भेटत होतं ना पैसे। पण भाजप सरकारचा हा मोठा निर्णय, जो लाडक्या बहिणींना दरमहा त्यांना 1500 रुपये भेटतात, हा त्यांचा आनंदाचा शिदा इतका मोठा आहे बहिणींना की ज्या तळागाळातल्या महिला ज्या रोजगार करतात, 200 रुपये त्यांना हजेरी मिळते, त्यांना ह्याचा किती मोठा उपयोग होतो हे त्याच सांगू शकतील किंवा आमच्यासारख्या महिला सांगू शकतील, हे आम्हाला वाटते। शिवाय आपला घरातला विचार केला तर आपला सक्का भाऊ जरी असला तरी महिन्याला आपल्याला 100 रुपये द्यायचं म्हटलं तर त्याच्या जीवावर येते। पण अख्खा हा देश चालवून आज आपलं भाजप सरकार आपल्याला महिन्याला प्रत्येक बहिणीला 1,500 रुपये न चुकता पोच करते, ही किती मोठी गोष्ट आहे। म्हणून मला असं वाटते की भाजप सरकारनं माझा थोडासा विचार करावा आणि ही उमेदवारी म्हणा किंवा तिकीट मला मिळालं त्यांच्याकडून तर मी त्यांची ऋणीच असेन आणि त्यांच्यामुळं मला ह्या तळागाळापर्यंत पोचता आलं। लाडकी बहीण योजना जी भाजप सरकारनं चालू केलेली आहे ती अतिशय सुंदर आहे, जी महिलांपर्यंत सगळं पोचलेली आहे। त्याचबरोबर शेतकऱ्यांसाठी जी काही योजना आहे, दिवसा लाईट चालू असते 9 ते 5 संध्याकाळी, परत त्यांचं लाईट बिल माफ केलेलं आहे। ह्या योजना ज्या आमच्या गावामध्ये जास्तीत जास्त शेतकरी लोक राहतात ह्यांना त्याचा खूप चांगला म्हणजे फायदा होत आहे। आज भाजप सरकारमुळे PM किसान योजनेचे पैसे मिळत आहेत। आज भाजप सरकारमुळे महिलांना रोजगार हमी मिळते, बचत गटाच्या माध्यमातून, उमेदच्या माध्यमातून आज महिला सक्षमीकरण होत आहे, ते फक्त भाजप सरकारमुळेच होत आहे। आज भाजप सरकार अतिशय खालच्या तळागाळात पोहोचलेलं आहे, जिथपर्यंत आजपर्यंत कोणीही पोहोचलेलं नव्हतं तिथपर्यंत भाजप सरकार पोहोचलेलं आहे आणि ही भाजप सरकारची ही जी योजना आहे ही लोकांना अतिशय फायद्याची ठरलेली आहे।
सामान्य जनतेमधीलच मी एक गृहिणी आहे आणि भाजप सरकारची नाळ ही पूर्ण भाजप सरकारची नाळ ही पूर्ण खालच्या जनतेपर्यंत पोहोचलेली आहे आणि तळागाळापर्यंत पोहोचलेली आहे. परत भाजप सरकारनं आजपर्यंत जे काही लोकांना जे काही दिलेलं आहे, भाजप सरकारनं ज्या काही सुविधा योजना दिलेल्या आहेत त्याचा लाभ आज तळागाळातल्या लोकांना मिळत आहे आणि त्या योजनेतनं ते सगळे आनंदी आहेत. आणि भाजप सरकारनं मला त्यांच्यामध्ये सामील करून घेऊन किंवा त्यांनी मला हे जे काही पद दिलेलं आहे महिला मोर्चा उपाध्यक्षाचं त्याच्याबद्दल मी त्यांची खूप ऋणी आहे. मला त्यामुळे आज सगळ्या लोकांच्या व्यथा कळायला लागलेल्या आहेत. मी तिथपर्यंत पोहोचायला लागलेली आहे आणि भारतीय जनता पार्टीनं आज मला त्यांच्यामध्ये सामील करून जे काही मला संधी दिली आहे त्याबद्दल मी त्यांची खूप ऋणी आहे. भारतीय जनता पार्टीनं मला ते भाजप सरकारमध्ये समाविष्ट केलेलं आहे आणि मला त्यांच्या योग्य समजलेलं आहे, म्हणून मी स्वतःला खूप भाग्यवान समजते.